नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता आपल्यापैकी कोणी गरीब असेल, श्रीमंत असेल किंवा कोणी मध्यमवर्गीय असेल, आपलं कुठल्या ना कुठल्या बँकेमध्ये अकाउंट हे असतंच। आणि जर तुमचं देशातील कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे। आता देशातील काही सरकारी कंपनी मालकांमुळे 6 बँका ज्या आहेत त्या आता संकटात आहेत। तर हे नेमके सरकारी मालक कोण आहेत आणि या 6 बँक्स कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका। टायटल पाहू शकता, बँक लोन 8,000 कोटी रुपये पाण्यात जाणार। सरकारी कंपनीमुळे देशातील 6 बँका संकटात, काय आहे प्रकरण? MTNL लोन डिफॉल्ट। आता आपणाला माहित आहे, विजय मल्ल्यापासून ते नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी पर्यंत सर्वांनी बँकेचे पैसे बुडवले आहेत। त्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आणि नंतर ते फेडले नाही। यावेळी सरकारी कंपनींनी घेतलेले कर्ज बुडण्याची शक्यता आहे। पुढे ते हे देखील म्हणतायत की ही कंपनी देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता नाही, पण यावेळीही बँकेचेच नुकसान होणार आहे। प्रत्यक्षात दूरसंचार कंपनी म्हणजे MTNL 7 बँकांकडून आणि इतर काही ठिकाणाहून घेतलेले कर्ज फेडण्यास अपयशी ठरले आहे। सतत तोट्यात चालणाऱ्या या कंपनीने 7 सहकारी बँकांकडून घेतलेले 8,346 कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे, म्हणजेच ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही। कंपनीने स्वतः नियामक फाईलद्वारे शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे। आता येथे पाहू शकता, कर्जाचा बोजा सतत वाढत आहे। 31 मार्च 2025 पर्यंत कंपनीवरील एकूण थकीत कर्ज 33,568 कोटी रुपये आहे। यामध्ये 8,346 कोटी रुपये बँक कर्ज, 24,071 कोटी रुपये सॉवरेन गॅरंटी बॉन्ड आणि 1,151 कोटी रुपये दूरसंचार विभागाकडून रोख्यावर व्याज देण्यासाठी घेतलेले कर्ज आहे। आता महत्त्वाचं म्हणजे हे कर्ज कोणत्या बँकांकडून घेतलेले आहे? MTNLच्या थकीत कर्जामध्ये सर्वात मोठा वाटा युनियन बँक ऑफ इंडियाचा आहे। या बँकेकडून कंपनीने 3,633 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते। या व्यतिरिक्त अजून कोणत्या बँका आहेत पाहूयात। इंडियन ओव्हरसीज बँक 2,374 कोटी, त्यानंतर बँक ऑफ इंडिया 1,077 कोटी, पंजाब नॅशनल बँक 464 कोटी, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया 350 कोटी, त्यानंतर आहे यूको बँक 266 कोटी। आता इतर कर्जासह एकूण रक्कम तब्बल 8,346 कोटी कंपनीने म्हटले आहे की ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान या बँकांना कर्ज आणि व्याजाची परतफेड करण्यात आलेली नाही। आता बँकांनी एवढं मोठं कर्ज कोणत्या अटी आणि शर्तींवर दिलं, हा एक मोठा प्रश्नच आहे। परंतु तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। सरकार हे पैसे वसूल करू शकणार की नाही, हो किंवा नाही, कमेंट करून ते देखील सांगा। तुमचा अभिप्राय आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। त्याचबरोबरीनं चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तर आता येतेच सांगतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।